नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीत दाखल झाले असून अमरावतीमध्ये स्टेशनवर मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. गुलाल, पुष्पांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. तर राज ठाकरे 2 दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. विदर्भातील 11 विधानसभांचा ते आढावा घेणार आहेत. दक्षिण सोलापूरचे भाजपचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यातील वाद आता चिघळल्याचं पाहायला मिळतंय. सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या 7 माजी नगरसेवकांसह माजी उपमहापौर, माजी महापौरावर कारवाई करण्याची आमदार सुभाष देशमुख समर्थकांकडून मागणी करण्यात येते. आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे. बापूंबद्दल जे काही त्यांनी हे केलेले आरोप केलेले आहेत त्यामध्ये राजेश काळे हे जे आहेत ते राजेश काळेंना बापूसाहेबांनी उपमहापौर बनवलं. उपमहापौर बनवले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक करायचं सोडून अधिकाऱ्यांकडून त्यांनी वेळोवेळी पैशाची मागणी राजेश काळे यांनी करत गेली. तशी अधिकाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट आणि तक्रारी त्यावेळेस केली होती. याची कारवाई म्हणून राजेश काळे याला पक्षातून ढकलून दिलं होतं त्यावेळेस. तरी त्यांची हे असं गुंडगिरी वागणं त्यावेळेस बंद झालं नाही. त्यांनी काही आपले जे कर्मचारी असतात, काही नागरिक असतात प्रभागातील, त्यांना दमदाट्या करणं, पैशाची मागणी करणं असं राजेश काळेने आतापर्यंत करत आलं. हे असे अनेक गुन्हे त्याच्यावर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये झाले तर माननीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर उपमहापौर असताना तडीपारची कारवाई केली. हे फार मोठी विचित्र गोष्ट होती. एखादा भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर आणि त्याच्यावर तडीपारची कारवाई अशी ही मलिन प्रतिमा असलेलं हे राजेश काळे यांनी तशा वेळेस बापूसाहेबांनी मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जर गुंडगिरी करतील, अधिकाऱ्यांना पैसे मागतील, नागरिकांना मारहाण करतील, असे कामं करून जर बापूसाहेब मदत करत नाही असं जर म्हणत असेल तर हे त्यांचं खोटं आहे आणि ते काहीतरी पैशाच्या लालसेपोटी त्यांनी बापूसाहेबांवर आरोप केला. जनता पार्टीमध्ये कुठल्याही आंदोलनामध्ये, कुठल्याही कामामध्ये, कुठल्याही मिटिंगमध्ये, बैठकीमध्ये, कुठल्याही शिबिरामध्ये कधीही ते सक्रिय नव्हते. आता अचानक त्याने आले. आम्ही बी त्यांना आताच बघितलंय. आता आम्ही 25-30 वर्षापासून काम करतोय, कधी त्यांना पाहिलं नाही. ठीक आहे, आता काही लोकांचं त्यांना आता लोकशाही केलं असेल. विकास कामं न झाले असं काही नगरसेवकांनी माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्यावर आरोप ठेवले. त्या संदर्भात खुलासा म्हणून आपल्या दक्षिणच्या उमेदवारी माननीय सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळावं म्हणून काही पाठिंबा काही नगरसेवकांनी, श्रीनिवास कर्ले इतर 5 जणांनी शिफारस माननीय शहर अध्यक्षाकडे दिली. त्या संदर्भात कोण कोणाला द्यावं पाठिंबा हा त्यांची वैयक्तिक हे आहे. पण मूळ कारण प्रभाग 19 मध्ये विकास कामं झाले हा मुद्दा पुढे ठेवून जे पाठिंबा दिले त्या संदर्भात प्रभाग 19 मध्ये माननीय सुभाष बापू देशमुख यांच्या आमदार निधीतून आतापर्यंत 22 कोटीपर्यंत रस्त्याचे कामं आज ताग्यात झालेले आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर आहेत. 130 किलोमीटर भुयारी गटार हा दोड भागातील देसाईनगर, शांतीनगर, नीलमनगर परिसर, आकाशवाणी केंद्र परिसर, गवळी वस्ती या परिसरात माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रयत्नाने 35 कोटीचे कामं आज ताग्यात प्रगतीपथावर झालेले आहेत. एवढे काम होऊन सुद्धा माननीय आमदार सुभाष बापू देशमुखांची जे प्रतिमा मलिन करण्याची षडयंत्र ह्या नगरसेवकांनी करत आहेत. त्यांच्यावर शहर अध्यक्षांनी आणि पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी योग्य ते कारवाई करावी अशी हदवाड भागातील सर्व जनतेची व आमची मागणी आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी रविकांत तुपकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा मिळावा तसेच विमा कंपनीवर ब्लॅक लिस्ट करून गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात जाऊन कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांच्या दालनात विना परवानगी मुक्काम आंदोलन केल्याप्रकरणी रात्री बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दिल्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम 132 BNS नुसार 9 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी 1:30 वाजता आम्हाला अशी माहिती मिळाली की रविकांत तुपकर हे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय येथे अचानक कुठलीही परवानगी न घेता अचानक कार्यालयामध्ये गेले. सोबत त्यांनी गादी उशी हे घेऊन गेले आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना जो कृषी विमा मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतलेला होता. त्यावरून सदर बाब आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना कळवली व आम्ही स्वतः तेथे रवाना झालो. रवाना झाल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ढगेसाहेब हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी सरकारी कामामध्ये व्यत्यय निर्माण केला म्हणून रविकांत तुपकर यांच्या विरुद्ध कलम 132 BNS द्वारे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे.